श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना कशा तुम्ही सगळ्या मस्त असा ना तर मस्त असं राहा. स्वामीचरणी प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते. तर मी खास घेऊन आलेले आहे व्हिडिओ अधिक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचा. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काय काय सेवा करायची आहे त्यासाठी तुम्ही उपवास करत असणार तर तरी सेवा करायची, नाही उपवास करत असताना तरी सेवा करायची. आता सेवा काय काय करायची, सकाळी उठायचे मस्तपैकी, सूर्याला पाणी घालायचे, म्हणजे आंघोळ वगैरे करायची. आंघोळ वगैरे करण्याच्या नंतर सूर्याला जल अर्पण करायचे. त्या जल अर्पण करताना सूर्याला निवेदन करायचे की एक सूर्यदेवा, मी चतुर्थीचा उपवास पकडलेला आहे, तर माझा उपवास निर्विघ्नपणे पार पडते आणि माझ्याकडून गणपती बाप्पाची सेवा निर्विघ्नपणे पार पडते. असं करून जल अर्पण करायचे, सूर्यदेवाचे नाव घ्यायचे आणि पाया पडवून घ्यायचे, अगरबत्ती दाखवायची, धूप अक्षता दाखवायचे. त्यानंतर फुल अर्पण करायचे किंवा फुल तुम्ही तांब्याच्या कलशामध्ये पण टाकलं तरी चालतं. आता त्यानंतर तुम्ही घरात येऊन आहे ना देवपूजा करायची. देवपूजा करून झाल्यावर तुम्ही गणपती बाप्पाला सकाळी म्हणा, दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, ह्या तिन्ही वेळांमध्ये तुम्ही कधीही ते गणपती बाप्पाची सेवा करू शकतात. आता सेवा काय काय करायचे, मस्तपैकी गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालावा. त्यानंतर गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घातल्याच्या नंतर तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा किंवा 11 वेळा पठण करायचे. फलश्रुती म्हणायची नाहीये, फलश्रुती अभिषेक करताना म्हणत नसतात. नाही तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर तुम्ही ओम गंग गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृताने, पाण्याने, दुधाने अभिषेक घातल्याच्या नंतर त्यांना चांगला स्वच्छ अशा कापड्याने पुसून चौरंगावरती ठेवायचे किंवा तुम्ही देवघरात सुद्धा ही सेवा करू शकतात. तर त्यानंतर बाप्पांना चंदन अर्पण करायचे, कुंकू अर्पण करायचे, अक्षता अर्पण करायचे. जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल अर्पण करा, दुर्वा अर्पण करा. तसेच बाप्पांना शेंदूर सुद्धा अर्पण करा. त्यानंतर 21 तुर्वांचा हार गणपती बाप्पांना घालावा. जर तुम्हाला 21 तुर्वांचा हार गणपती बाप्पांना खाणं शक्य होत नसेल तर गणपती मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेतलं, आता गणपती बाप्पांना पण तुम्ही 21 तुर्वांचा हार अर्पण केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला ओम गंग गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा जप केल्याच्या नंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठण करायचे. आणि जर तुम्हाला हे सगळं येत नसेल तर गणपती अथर्व शीर्ष तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावू शकतात आणि हात जोडून मना डोळे बंद करून बसू शकतात. त्यानंतर तुम्ही गरजू लोकांना हिरवे मूग गूळ दान करायचे आहे. तसेच संध्याकाळी तुम्हाला 11, 21, 51 मोदक किंवा लाडू किंवा पेढे गणपती बाप्पांना अर्पण करायचे. जर तुमच्याने मोदक बनले जात नसेल तर तुम्ही लाडू किंवा पेढे 11 सुद्धा अर्पण करू शकतात. त्या म्हटलं अर्धा प्रसाद तुम्ही आजूबाजूच्या लोकांना वाटायचा आहे आणि अर्धा प्रसाद तुम्ही घरातल्याने खायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना शमीची पाणी सुद्धा अर्पण करायची आहे. असं करून गणपती बाप्पांना दुर्वा कलश इच्छाशक्तीसाठी भरून ठेवायचा आहे. म्हणजे इच्छाशक्ती दुर्वा कलश भरायचा आहे, नक्की भरायचा तो आणि या चतुर्थीलाच भरला जातो. म्हणजे तुमची काही इच्छा असेल, तुम्हाला काही कोणतं काम होत नसेल तर तुम्ही ते काम होण्यासाठी गणपती बाप्पाला कलश भरू शकतात. फक्त त्या कलशात हळदी कुंकू टाकायचे, एक तुर्वा म्हणजे हळदी कुंकू, तुर्वा, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं हे टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 11 चुडी किंवा 7 चुडी दुर्वा ठेवायचे आहेत आणि त्यांना हळद कुंकू लावायचे आणि त्या तिथे ठेवायचे आणि तुमची काय इच्छा आहे ती त्या कलशाला सांगायची आणि ती इच्छा माझी म्हणजे येणारच काही विघ्न असेल ते निर्विघ्नपणे पार पडते किंवा माझे काही तुमच्या काही कामपानात असेल, काही तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही तिथं बोलायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे. आता गणपती बाप्पाची पूजा काय उचलायची तुम्ही तर दुसऱ्या दिवशी उचलायची सकाळी, त्याच दिवशी रात्री उचलायची आणि गणपती बाप्पांना आरती म्हणायची आहे किंवा तुमच्याने का प्रसाद नाही दाखवणं शक्य झाला तर तुम्ही साखरही दाखवली तरी चालते. शेवटी हे गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता आहेत आणि जे लोक उपवास करत नसतील त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे आणि जे लोक उपवास करत असेल त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. आता चंद्रोदय किती वाजता होणार आहे तुमच्या, तर 10:09 होणार. चंद्रोदयचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडायचा आणि हल्ली काही लोक काय करतात ना, चंद्रोदयाच्याच पहिले ना उपवास सोडून घेतात, तर तसं करायचं नाहीये. हे बघा, चंद्रोदयचं दर्शन घेतल्याशिवाय तुमचा उपवास पूर्ण होत नाही किंवा गणपती बाप्पाची सेवा पण सफल होत नाही. त्यासाठी चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे. आणि चंद्रदेवाला त्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही जल अर्पण करा त्याच्यामध्ये दूध आणि तांदूळ, अक्षता, फूल आणि दूध अर्पण करायचं आहे आणि चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझ्याकडून जी सेवा करून घेतलेली आहे निर्विघ्नपणे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहे आणि दुःख करतायत. तर चला, बाय. गणपती बाप्पा मोरया.